चला की मंडळी, आज आपण सगळ्यांना आवडणारी अशी पनीरची भाजी बनवणार आहोत. सगळे आवडीने खातील. तर पनीरची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकायचं, पनीर दोन्ही साईडनं भाजून घ्यायचा. पनीर भाजलं की कांदा टाकून घ्यायचा, टमाटो, हिरवी मिरची, अद्रक, लसूण टाकून परतून घ्यायचं. छान परतलं की मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक प्युरी बनवून घ्यायची. मग पनीर मखमली मसाला घ्यायचा, एका बाउलमध्ये काढून घ्यायचं, त्यात पाणी टाकायचं, मिक्स करायचं. तुम्ही दूध पण टाकून मिक्स करू. छान मिक्स केलं की कढईमध्ये तेल टाकायचं, टमाटो कांद्याची प्युरी टाकून घ्यायची, पनीर मखमली मसाला टाकून घ्यायचा. छान तेल सुटूस्तर परतून घ्यायचा. तेल सुटलं की त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकलं की उकळी येऊसर ठेवून द्यायचं. याच्यात मीठ टाकायची गरज नाही, कारण की पनीर मखमली मसाल्यामध्ये मीठ असते. उकळी आली की त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब टाकून घ्यायचे. पनीरचे क्यूब टाकले की 5 ते 6 मिनटं भाजी होऊ द्यायची. 5-6 मिनटानंतर आपली भाजी तयार होती. वरून कस्तुरी मेथी टाकायची. झाली आपली भाजी. कशी वाटली ही भाजी? तुम्हाला आवडली असली तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय.